झिरो ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं आपण म्हणतो. जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आमचीच आहे असं आम्ही अभिमानानं सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटनेचे शिल्पकार आहेत, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. जागतिक आणि अनेक विकसित राष्ट्रांना स्वातंत्र्य, समता आणि मानवी हक्काचे कायदे हे करायला जिथं शतकं दशकं लागली, उदाहरणार्थ अमेरिकेचं घ्या, तिथे महिलांच्या हक्कांसाठी किंवा जे कृष्णवर्णीय आहेत त्यांच्या अधिकारांसाठी कायदे व्हायला, स्वातंत्र्य त्यांना मिळायला, समान पातळीवर यायला खूप काळ जाऊ लागला. आणि तेच अधिकार आमच्या भारतीय संविधानानं आम्हाला एका झटक्यात देऊन टाकले. आणि यातील सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. देशातल्या फाटक्या माणसालाही आपल्या नगरसेवकापासून पंतप्रधानांपर्यंतच्या व्यक्तीवर टीका करण्याचा अधिकार घटनेनं दिला. मात्र अशा या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तशीच खुली राजकीय व्यवस्था लागते. आणि नेमका त्यावरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 जून 1975ला घाला घातला आणि देशात आणीबाणी लागू केली. आणीबाणीचा हा निर्णय घेतल्याला आज 50 वर्ष होत आहेत. मात्र आज राजकारण पूर्ण बदललेलं आहे. त्यावेळी काँग्रेस सत्ताधारी होती, आज विरोधात आहे. त्यावेळी काँग्रेसचा विरोध करणारे भाजप वगळता बहुतेक पक्ष आज भाजप विरोधी. भाजप आजचा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळतंय, तर मोदी सरकारच्या काळात देशात अघोषित आणीबाणी आहे असा आरोप विरोधक करतायत. पंतप्रधान मोदी तर काँग्रेसमध्ये आजही हुकुमशाही वृत्ती असल्याची टीका करतायत. या वादात आज केंद्र आणि भाजप राज्य सरकारांनी, जिथे भाजपचं राज्य सरकार आहे तिकडे भाजपांची लोक आहेत, प्रकाशित केलेल्या जाहिरातीत संविधान हत्या दिवस असा शब्द आणि सेंगोलचं चिन्ह वापरलेलं. सेंगोलचं चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह, तर तो राजदंड जो ब्रिटिशांकडून भारताचं सत्तेचं हस्तांतरण होत असताना नेहरूंना जो दंड देण्यात आला एक प्रतिकात्मक दृष्टीने, आणि मधल्या काळात तो कुठेही नव्हता. नंतर तो आता पुन्हा एकदा संसदेत आणण्यात आलेला आहे. संसदेत आलेला आधी कधीच नव्हता तो. आणि या बाबतीत मोदींनी आता राजदंड हा कसा एक महत्त्वाचा भारताचा आध्यात्मिक आणि लोकशाहीचं प्रतीक आहे असं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ते सेंगोलचं चिन्ह वापरल्यामुळे विरोधकांचं म्हणणं आहे की भारताची मूळ अस्सल राजमुद्रा, मान्य केलेली राजमुद्रा ही 4 सिंहांची असताना हे सेंगोलचं चिन्ह का? आणि यामुळे भाजपचे संविधान विरोधी इरादे समोर येतात आणि यामुळे हा फार मोठा वाद तयार झालेला आहे. हा सगळा विषय पुढे घेऊन जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा जाऊयात आपल्या पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा प्रश्न जो आम्ही लोकांना विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला विचारलेला आहे, आणि त्याच्यावरती सगळ्यात शेवटी पोलचा निकालही आपण पाहणार आहोत. आजचा प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये अजूनही आणीबाणीसारखी हुकुमशाही मानसिकता, आणीबाणीच्या 50शीला पंतप्रधान मोदींचा आरोप पटतो का? होय किंवा नाही मध्ये आपण उत्तर देऊ शकता. त्यासाठी आमच्या म्हणजे एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या 4ही हँडल्स पैकी कुठेही जाऊन तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. त्याच्या खाली तुमच्या कमेंट्सही येऊ द्या आणि हा मत नोंदवल्यानंतर हा पोल, त्याचा रिझल्ट, त्याचा निकाल हा कार्यक्रमाच्या शेवटी आपण दाखवणार आहोत. दरम्यान जसं आपण मगाशी बघितलं की विरोधकांनी आजच्या दिवसाला टीका केली आहे भाजपवर की तुम्ही संविधान विरोधी आहात, तुम्ही अघोषित हुकुमशाही आणि इकडची राज्यव्यवस्था लागू केलेली आहे. याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह आणि आपल्या इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय पाहूया. 12 जून को ही गुजरात में जनता मोर्चे का प्रयोग सफल हुआ और गुजरात में कांग्रेस की सत्ता का अंत होकर जनता पार्टी की सरकार हुई. इससे घबराकर 25 तारीख को आपातकाल लगाया गया. कारण तो कहा कि राष्ट्र की सुरक्षा खतरे में है, परंतु पूरी दुनिया अब जानती है राष्ट्र की सुरक्षा को कुछ नहीं हुआ था, उनकी कुर्सी खतरे में थी. जेपी के संपूर्ण क्रांति के नारे ने पूरे देश को झंझोड़ कर रख दिया था. 50 साल पहले इस देश में लोकतंत्र को समाप्त करने का प्रयास हुआ था. स्वर्गीय श्रीमती इंदिरा जी ने न केवल इमरजेंसी लगाकर सारे विपक्ष के लोगों को जेल में डाला था, लेकिन भारत के लोकतंत्र संग्राम सेनानियों ने एक ऐसी लड़ाई लड़ी कि जिसके कारण भारत का संविधान बचा और भारत का लोकतंत्र बचा. इसलिए दिन बहुत महत्वपूर्ण है. हमारे पीढ़ियों को ये बताना होगा कि भारत का लोकतंत्र हमने बचाया है.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबतीत काय म्हटलंय पाहूया. गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये अघोषित आणीबाणी, अघोषित प्रचंड भ्रष्टाचार, काळा बाजार, आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते. हा फरक तुम्ही समजून घ्या. तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या 10 वर्षातली. तेव्हा भारतीय जनता पक्षानंही ढोंग करू नये. आणीबाणी आली आणि गेली. खरं म्हणजे आता गेल्या 10 वर्षातल्या आणीबाणीविरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे. मोदी साहब कहते एक हैं और करते एक हैं. आज अगर संकट में है, ये जो संविधान है, ये जो संकट में है आपके वजह से है, किसी और के वजह से नहीं. आप ही इस संविधान को संकट में डालें. दरम्यान आपल्याला विशेषतः कदाचित आजच्या पिढीला कल्पना नसेल, पण आणीबाणीच्या वेळी शिवसेनेनं जेव्हा एकत्र शिवसेना होती आणि स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे प्रमुख होते, शिवसेना प्रमुख, तेव्हा त्यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आज मात्र संदर्भ बदललेले आहेत. संजय राऊतांनी याबद्दल काय म्हटलेलं आहे, जे सध्याच्या विद्यमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रवक्ते आहेत, आणि एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे आता प्रमुख आहेत, ज्यांनी एक वेगळाच दावा केलेला आहे, पहिल्यांदाच समोर येतोय. पाहूयात दोन्ही प्रतिक्रिया. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे, खुलं समर्थन. तिकडून खुणा काय करताय? बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं. आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये, तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. त्यामुळे शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे नेत असताना मला अनेक जण विचारतात, बाळासाहेबांनी तर आणीबाणीला पाठिंबा दिला होता, मग तुमचं मत काय? बाळासाहेबांनी कधी आणीबाणीला स्वच्छ सरसकट पाठिंबा दिला नव्हता. त्यांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला, हे अर्धसत्य आहे. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचं समर्थन करेन, मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर या हुकुमशाहीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेले, आणि ते स्वतः पक्षप्रमुख आहेत, मुळात विद्यमान आता मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं विधान अति गांभीर्यानं घ्यावं लागेल. कारण ते जर का खरं असेल आणि त्यांनी ते वाचून दाखवलेला कोट आहे, तर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोंडी होईल. वस्तुतः जी सोयी झाली पाहिजे होती, कारण मग काँग्रेसच्या या आणीबाणीच्या काळाच्या बाबतीत शिवसेनेची एक वेगळी भूमिका पुढे येऊ शकते. मात्र आता घेतलेल्या आणीबाणीच्या समर्थनाची बाजू घेत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आणि शिंदेची शिवसेना, त्याचे शिंदे म्हणतायत की आणीबाणीला सरसकट पाठिंबा नव्हता. दरम्यान या आणीबाणीचं भूत काँग्रेसचं त्यांनी माग कधीच सोडला नाही. ते सदैव कायम राहिलं, इतकं की इंदिरा गांधींच्या नंतर आता त्यांचे नातू राहुल गांधी हे स्वतः आता पक्षाचे प्रमुख असताना, पक्षाचा गाडा हाकत असताना, त्यांना सुद्धा वेळोवेळी याबद्दल स्पष्टीकरण द्यावी लागली. अशाच वेळी 2 ठिकाणी राहुल गांधींनी याच्याबद्दल स्पष्ट कबुली दिली, आणि मुख्य म्हणजे ही चूक होती अशी निसंदिग्ध कबुली त्यांनी दिलेली आहे. आपण पाहूया. I think that was a mistake. Absolutely, that was a mistake. And my grandmother said as such. And there's a fundamental difference between what happened in the emergency and it was wrong and what is happening now. The Congress party at no point attempted to capture India's institutional framework. And frankly, the Congress party doesn't even have that capability. Our design doesn't allow us that. Even if we want to do it, we can't do it. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जाहिराती तुम्ही वृत्तपत्रांमध्ये पाहिल्या असतील, त्यामध्ये संविधान हत्या दिवस वगैरे म्हणण्यात आलेले, आणि तिथे एक चिन्ह लगेच तुमच्या लक्षात आलं नसेल, ते आहे सेंगोलचं. अशोक स्तंभ, जी भारताची अधिकृत राजमुद्रा आहे, त्याच्याऐवजी सेंगोल छापण्यात आलेला आहे.
म्हणजे जणू काही लोकशाहीचं प्रतीक म्हणून सेंगोल दाखवण्यात आलेला आहे. वस्तुतः तो 4 सिंह असायला पाहिजे. राजमुद्रेऐवजी सेंगोलची ही मुद्रा वापरल्यानं खळबळ निर्माण झाली. एवढंच नाही तर आज आणीबाणी विरोधात राजभवनावर झालेल्या कार्यक्रमातही सेंगोलचाच वापर करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित होते. यावरून आता सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारची कृती संविधान विरोधी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. सरकारतर्फे DGIPR जे शासनाचं अधिकृत जनसंपर्क कार्यालय असतं त्या अधिकृत वेबपेजवरही आणीबाणी विरोधात जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरही हेच चिन्ह आहे आणि त्यावरही काँग्रेसनं हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. पाहूया. आजच्या जाहिरातीत काय दिसतंय तर आजच्या जाहिरातीमध्ये हे जे सिंगून लावलं जात आहे हे आणलं कुठून? हे तर लोकशाहीमध्ये संविधानात तर याचा उल्लेखच नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचं चिन्ह हे लागू करणं आणि अशा स्वरूपामध्ये जो एक हट्ट जो आहे हा पुढे करणं याचाच अर्थ आपल्या देशामध्ये आता हुकुमशाही आलेली आहे हा त्यातला स्पष्ट अर्थ होतो. विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा, तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का? भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का? त्याच्यावर बोलत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे त्यांच्या नेत्यांनी केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही, म्हणून असल्या गोष्टी बोलतात. तर असा हा सगळा विषय आहे आणि आणखी सुद्धा आपल्याला काही प्रमुख प्रतिक्रिया आणि मुलाखती आपण बघणार आहोत. कुमार केतकरांनी एक वेगळं विश्लेषण मांडलेलं आहे. त्यांचं तर म्हणणं आहे की हा संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणी होती. भाजपचं वेगळं म्हणणं आहे. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. त्यापूर्वी लोकांच्या प्रतिक्रिया आपण मीडिया सेंटरला जाऊन बघूयात. आजचा आपला प्रश्न होता की काँग्रेसमध्ये आजही हुकुमशाही प्रवृत्ती आहे, ही मोदींची भूमिका, हा मुद्दा आपल्याला पटतो का, ज्यावर आम्ही लोकांची मतं मागवली आहेत. संदीप मुंडे लिहितात, मोदी साहेब दुसरा चांगला विषय घ्या हाती, काँग्रेस नको होती म्हणून तर तुम्हाला मतं दिली. संदीप मुंडे यांची टीका. नूब गेमर नावाच्या हँडलवरती कमेंट आहे, अहो मोदी साहेब आपलं आयुष्य काँग्रेसनं काय केलं हे विचारण्यामध्ये चाललंय. विरोधी बाकांवर बसायची एवढी सवय लागली आहे की सत्तेत बसून सुद्धा तुम्ही अजून काँग्रेसलाच प्रश्न विचारत आहात. हा एक टोमडा मारलेला आहे, टोला लगावलेला आहे. युट्यूबवरची आणखी एक कमेंट आहे विजयकुमार चव्हाण यांची, हे 100 वर्ष जरी सत्तेत राहिले तरी काँग्रेसवरच आरोप करणार. गणेश गायकवाड लिहितात, तेवढी पत्रकार परिषद घ्या आणि त्यात हे सांगा. हा एक टोला लगावलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की जरी मोदींनी अनेक मुलाखती दिल्या असल्या तरी पत्रकार परिषद झालेली नाही. रेणू वाळके लिहितात, आताच्या परिस्थितीपेक्षा ती आणीबाणी बरी होती, अशी सुद्धा कमेंट आलेली आहे. विलास शिरसाट लिहितात, खरी आणीबाणी तर आता सुरू आहे. युट्यूबवरती आलेल्या प्रतिक्रिया मंदार आखरे लिहितात, पण आता तीच परिस्थिती आहे. विरोधी पक्षांना शासकीय यंत्रणा वापरून धमकावणं आणि संपवणं हेच गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सोपान सपकाळ लिहितात, आपल्याकडे म्हणतात ना, उलटा चोर कोतवाल को डाटे, अशा प्रकारची टीका त्यांनी केली आहे. तर राजेंद्र लाड लिहितात, आता सत्तेची हवा डोक्यात गेल्यामुळे भाजपवाल्यांची हुकुमशाही मानसिकता झाली आहे. राजेंद्र चौधरी लिहितात, 11 वर्षांपासून सुरू असलेली अघोषित आणीबाणी अधिक घातक आहे. सगळ्या साधारण कमेंट्सचा सूर हा भाजप सरकार विरोधी कमेंट्सचा आहे. लोकांना असं, किमान या कमेंट्समधल्या लोकांना तरी असं वाटतंय की सध्याची परिस्थिती अधिक वेगळी आहे. आणि याच बाबतीत आज आम्ही काँग्रेसचे खासदार राहिलेले ज्येष्ठ संपादक असलेल्या कुमार केतकरांशी संवाद साधला. आणीबाणीची स्थिती काय होती, आणीबाणीची कारणं काय होती, जी टीका होते ती योग्य आहे का, याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. आणि त्यामध्ये त्यांनी एक मोठा खुलासा केलाय, दावा केलाय की आणीबाणीनेच उलट संविधानाचं रक्षण झालं. काय सांगू पाहतायत कुमार केतकर, पाहूयात या मुलाखतीत. आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आज संविधान हत्या दिवस हा साजरा केला जातो आहे. शासकीय कार्यक्रम म्हणून हा साजरा केला जातोय. याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा म्हणजे काय, यांचा प्रचाराचा भाग आहे, प्रोपागंडाचा भाग आहे. मोदी सरकारचा किंवा भाजप सरकारचा किंवा NDA सरकारचा हा प्रचाराचा भाग आहे. जर त्यांनी प्रामाणिकपणे या आणीबाणीकडे पाहिलं, या आणीबाणीच्या परिस्थितीकडे म्हणजे 75च्या, तर इंदिरा गांधींवरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि म्हणून त्यातनं मुक्त होण्यासाठी कोर्टातनं निकाल दिल्यानंतर त्यांनी आणीबाणी सत्ता टिकवण्यासाठी जाहीर केली, असं या मंडळींचं म्हणणं आहे. आता ह्यात काय भ्रष्टाचार होता? 12 जूनला जो निकाल आला त्यात काय म्हटलेलं आहे
की इंदिरा गांधींचं जे स्टेज होतं 1971च्या प्रचाराचं, ते स्टेज एका सरकारी कर्मचाऱ्यांनी उभारायला मदत केली होती. ते स्टेज उभारल्यानंतर त्याची जी संपूर्ण रचना व्यवस्थापन होतं ते स्थानिक पोलिसांकडे होतं. आता इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ते ज्यावेळेला 71मध्ये निवडणूक लढवत होत्या तेव्हा त्यांनी 2 गुन्हे केलेले आहेत. हे 2 गुन्हे आहेत बरं का. एका सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि एका पोलीस खात्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी मदत करणे गुन्हे आहेत. ह्या गुन्ह्यांच्यासाठी जर तो भ्रष्टाचाराचा मुद्दा करून जर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली असेल तर या गुन्ह्याखाली नरेंद्र मोदी ते फडणवीस सगळ्यांना 10-20 वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे. इतकी ते सरकारची मदत घेत आहेत, इतका सरकारी प्रचार यंत्रणा वापरतायत त्यांच्या निवडणुकांमध्ये. त्याच्यामुळे तो जो गुन्हा असेल तर मग आत्ता गुन्हे जास्त आहेत. म्हणजे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आत्ता संविधानाची हत्या मोदी सरकार करत आहे. आता संविधानाच्या हत्येसंबंधात तुम्ही बोलताय, त्या संविधानाला आव्हान देणारं काम कोणी केलं होतं? सैन्याला आणि पोलिसांना बंड करायचं आवाहन हे जयप्रकाश नारायणांनी केलेलं आहे. म्हणजे संविधानाची हत्या कोणी केली? इंदिरा गांधींनी केली. बंडाचं आवाहन करणं आणि सरकार उलथवून टाकायला मदत करणं हे संविधानाच्या बाजूचं आहे, हे संविधानाच्या विरुद्ध आहे. मग त्याला मदत कोणी केली? जयप्रकाश नारायण होते, जॉर्ज फर्नांडिस होते, मोरारजी देसाई होते. ह्या सगळ्या लोकांनी अशा प्रकारे तेव्हा संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ते संविधान वाचवण्यासाठी संविधानीय पद्धतीने आणीबाणी आली. त्यामुळे आणीबाणी संविधानाच्या बाजूची आहे त्यावेळची. आता जर आणीबाणी नसताना त्यांनी पत्रकारांवरती बंधनं आणलीत. कमीत कमी 101 पत्रकार आणि कार्यकर्ते आता तुरुंगात आहेत, त्यांच्यावर चार्जच नाही आहे काही. आता हे म्हणतात त्यावेळेला प्रेस सेन्सॉरशिप आली, बंधनं आली. मग आत्ताही बंधनं आहेत. आत्ता सगळ्याच्या सगळा टेलिव्हिजन मीडिया जवळजवळ सगळा हा आत्ता मोदींच्या कंट्रोलवरती आहे. साध्या गोष्टी आहेत. लोया मर्डरच्या बद्दल एक शब्द कोणी बोलत नाही. मोदींच्याच हाताखाली काम करणारा हरेन पांड्या ह्याची हत्या गुजरातमध्ये मोदी सरकार असताना झाली, त्याचा शब्दही कोणी बोलत नाही. तुम्ही कल्पना करा की समजा काँग्रेसचं कुठचं सरकार आहे, विलासराव देशमुखांचं आहे किंवा शरद पवारांचं आहे, आणि त्यांच्या मंत्र्याची जर हत्या झाली असती आणि जर भाजप विरोधात असते, त्यांनी अख्खा देश पेटवला, अरे मंत्र्याची हत्या तुमच्याच मंत्रिमंडळातल्या झाली आहे. हरेन पांड्याचा खून 10 वर्ष झाली. त्याचप्रकारे लोया. आता अशा ह्या 2 उदाहरणं दाखल घेतल्या. अशा शेकडो गोष्टी आहेत. मणिपूर असेल, काय मणिपूरला प्रत्यक्षात घडले माहीत नाही. पहलगामला काय घडले माहीत नाही आपल्याला. पहलगामला ते 200-300 किलोमीटर आत आले कसे? तुमचं पोलीस आणि आर्मी काय करत होते तेही आपल्याला सांगितलेलं नाही. त्यानंतर 350 किलोग्रॅम RDX त्या पुलवामामध्ये कसं गेला, तेवढं काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा असताना, याचाही काही खुलासा नाही आहे. यावरून हे लक्षात येईल की राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी म्हणून आपण जे सरकार निवडून दिलेलं आहे ते करतायत का संरक्षण? ते करत नाही आहेत. त्यामुळे संविधानाची हत्या झाली आहे ते बरोबर आहे, पण ती संविधानाची हत्या तेच करतायत आणि तेच आता जणू असा आविर्भाव आणतायत की इंदिरा गांधींनी भ्रष्टाचार केला आणि संविधानाचा हत्या केली. मला पुन्हा त्या काळामध्ये जायचं आहे ज्या काळामध्ये ही आणीबाणी लागू झाली होती. म्हणजे तो ऐतिहासिक निकाल दिला होता किंवा त्याला ऐतिहासिक आता म्हटलं जातं अलाहाबाद कोर्टाचा. त्याच्यानंतरची पार्श्वभूमी काय होणार होती किंवा ही जी केस तुम्ही सांगितली की नेमकं आरोप काय केले गेले होते, तर त्या केसचा निकाल जो आला होता त्या निकालाच्या नंतर खरंच असं होणार होतं का किंवा काही मोठं बंड होणार होतं की नेमकं काय झालं? केलं होतं ना, आवाहन केलं होतं. 12 जूनला निकाल लागला. 12 जून 1975. केस कधीची आहे? 71. 4 वर्ष लागतात एवढं सांगायला की तुमचं स्टेज एका कारकुनाने बांधलं सरकारच्या. 4 वर्ष लागतात. आणि ते बरोबर 75च्या जूनमध्ये ज्यावेळी निकाल लागतो त्यानंतर 6 महिन्यांनी निवडणुका येणार आहेत. 76च्या 71च्या नंतर 5 वर्षांनी येणार निवडणुका 76 झाली आहेत. बरोबर निवडणुकीच्या अगोदर 4 महिन्या निकाल कसा येतो? हा मुद्दा आहे त्यातला. आणि म्हणून ज्यावेळेला काही लोक त्यावेळी म्हणले, आणि मी नाही म्हटलं केवळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि वेंगलराव आंध्रचे मुख्यमंत्री, ते म्हणले याच्यात काहीतरी कारस्थान आहे. नाही तर बरोबर निवडणुकीच्या अगोदर हा निकाल कसा आला? 4 वर्ष का लागले निकाल द्यायला? साधा निकाल होता ना, किंवा हे स्टेज त्यांनी बनवलं, समजा हा गुन्हा आहे, तर मग त्याला एवढाच छोटा गुन्हा समजायला एवढी 4 वर्ष लागली.
जसं आपल्याकडे महाराष्ट्र सरकारचं केलं तसंच महाराष्ट्र सरकारला शेवटी निर्णय स्पीकरचा आहे, या कोण कुठे गेला आमदार हे ठरवायचं आहे. हे सांगायला त्यांना 2 वर्ष लागली. मग त्या काळात ते सरकार पुढे गेलं, सरकार चाललं. म्हणजेच न्यायालयीन प्रक्रियेवरती सुद्धा दबाव कसा असतो याचा उत्तम पुरावा तो आहे. आणि जगमोहनलाल सिन्हांवरती जो दबाव होता तो ह्या सगळ्या गँगचा होता, कारण ते उत्तर प्रदेशात होते. हे मी आत्ता सांगितलं, ते जनसंघ, स्वतंत्र, समाजवादी आणि सिंडिकेट काँग्रेस. इंदिरा गांधींच्या हातातच नव्हती ती परिस्थिती, कारण कोर्ट आहे, कोर्टात कसा हस्तक्षेप करणार. म्हणजे या सगळ्या लोकांचा दबाव असल्यामुळे तो निकाल लागला. आणि दबाव होता नाही, कटच होता असं व्यंगराव आणि विठ्ठलराव गाडगे म्हणले होते. आणि जगमोहन, जसं इकडे नंतर विनोद राय हे आपल्याकडे सीएजीचे प्रमुख होते, त्यांनी नंतर माफी मागितली. आता जगमोहनलाल मेले पुढे, त्यामुळे त्यांना माफी मागायचा प्रश्न आला नाही. परंतु विनोद रायने माफी मागितली ना, की मी चुकीचं सगळं केलं म्हणून. पण त्या विनोद रायच्या त्या एकूण निकालावरती सीएजीच्या अख्खी निवडणूक लढली, पण टिंगल झाली. 2G 3G कोलगेट ह्या सगळ्या चर्चा आल्या, पण ते विनोद रायनी दिलेले निकालच चुकीचे होते, माहितीच चुकीची होती, त्यांचं म्हणणंच चुकीचं होतं. हे विनोद रायनी स्वतःच मान्य केलं नंतर. तसंच जगमोहनलाल सिन्हा आहे. आता राज्य ज्यावेळी विनोद राय हे करत होते, जजमेंट देत होते, तर राज्य मनमोहन सिंगांचं होतं. तसंच त्यावेळेला जे जगमोहन सिन्हाने दिलं त्यावेळेला इंदिरा गांधीचं राज्य होतं, पण दबाव ह्या मंडळींचा होता. जॉर्ज फर्नांडिसनी 74च्या संपाच्या वेळी सांगितलं होतं, तेच त्यांनी 75ला पुन्हा रिपीट केला. आणीबाणीचा आणीबाणी का आली असं तू विचारलंस, की 12 जूनला आता निकाल आलाय, आता ताबडतोब इंदिरा गांधींनी राजीनामा दिला नाही तर आम्ही संबंध देश बंद करू, संप करू. रेल्वेचे संप होतील, बसचे संप होतील, टॅक्सी संप होतील, सरकारी कर्मचारी संपावर जातील. आणि अशा पार्श्वभूमीवरती सरकार चालवणं या सरकारला अशक्य होईल. मग आम्ही पंतप्रधानांच्या घराला 1 लाख कार्यकर्ते जमवून किंवा 1 लाख लोक जमवून घेराव घालू आणि त्याच्यात करा तुम्ही गोळीबार. किती माणसं माराल, करा गोळीबार. आम्ही सगळ्यांना घेराव घालायला सांगू पंतप्रधानांच्या घराला. खरोखर कोणता पंतप्रधान, कोणता मुख्यमंत्री काय करू शकतो अशा परिस्थितीत? एवढ्या लोकांना तुम्ही अटकही करू शकणार नाही. त्या पार्श्वभूमीवरती हे जे काही अराजक चालवण्याचा, अराजक पसरवण्याचा प्रकार चालला होता, ते अराजक आटोक्यात आणण्यासाठी आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणून संविधान वाचवलं. हे म्हणतात संविधानाची हत्या केली, तर संविधानाची हत्या कोणी केली? या मंडळींनी केली. म्हणजे जे विरोधी पक्ष काँग्रेसचे होते त्यांनी संविधानाची हत्या केली, कारण त्यांनी हे सगळं पंतप्रधानांच्या घराला घेराव घालू, पोलिसने बंड करा, सैन्याने बंड करा, ह्या ज्या सगळ्या प्रचारी गोष्टी केल्या, हे सगळं 75ला सुरू झालं 12 जून नंतर. त्यामुळे आणीबाणी आणण्याचा प्रसंग आला. तर आपल्याबरोबर कुमारजी केतकर सर होते. आणि एकूणच आणीबाणी ही जी परिस्थिती होती ती त्यावेळेच्या विरोधकांमुळे ती परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणी ही लागू करावी लागली, निर्बंध लागू करावे लागले, असं एकूणच मत हे कुमार सर यांचं आहे. पाहूयात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, आज हा जो संविधान हत्या दिवस हा जो आज साजरा केला जातो आहे, त्या दिवसामध्ये या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे तर हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. आता ही बाजू एक ऐकून घेतल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा ऐकणं क्रमप्राप्त आहे. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं महत्त्वाचं आहे. आणि यासाठी झिरो अवरमध्ये आता आपल्यासोबत असतील सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री राहिलेले आहेत. जनसंघाच्या काळापासून त्यांच्या कुटुंबियांचा भाजपशी संबंध राहिलेला आहे आणि आणीबाणीचा काळ बघितलेला असे हे राजकारणी आहेत. आपल्यासोबत आहेत सुधीर मुनगंटीवार. गेस्ट सेंटरकडे जाऊयात. सुधीर भाऊ, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर. आपण आता महाराष्ट्रात नाही आहात तरी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यासाठी आभार. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की संविधान, आज ज्या जाहिराती येत आहेत संविधान हत्या दिवस, तर हे संविधान हत्या, आणीबाणी विरोधी दिवस आहे पण संविधान हत्या दिवस वगैरे या शब्दामागचं काय कारण, राजकारण आहे? नाही, निश्चितपणे संविधान हत्या दिवस असा मागच्या वर्षी गृह विभागाने हा दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने निर्णय केला आणि 25 जून 1975 हा संविधानाच्या हत्येचाच दिवस होता. शेवटी हे संविधान जनहितासाठी, देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी, व्यक्ती हितासाठी किंवा एखाद्या व्यक्तीची
स्वार्थी सत्तेची इच्छा टिकवण्यासाठी संविधान नाहीये. 12 जून 1975 जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की माननीय स्वर्गीय इंदिरा गांधी या पंतप्रधान असू शकतील, पण त्यांना कामकाजात सहभागी होता येणार नाही. मंत्रिमंडळाची बैठक न घेता तात्कालिक राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद साहेब यांच्याकडून सही करून आणीबाणी लावली. लक्षावधी निरपराध लोकांना जेलमध्ये टाकलं. काय चूक आहे त्यांची? मेरा भारत म्हणणारे, राष्ट्रभक्तीनी काम करणारे त्यांना जेलमध्ये टाकणं हे संविधान हत्या दिवसच आहे. सुधीरजी, माझा हा प्रश्न जाणीवपूर्वक विचारण्याचं कारण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं संविधान बचाव असा एक सूर आळवला होता आणि भाजपची पंचायत सुद्धा झाली, जागाही कमी झाल्या, ज्याची कबुली तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा दिलेली आहे. तर काँग्रेसचं संविधान बचाव म्हणून आता भाजपकडून संविधान हत्या असा हा राजकारणाचा भाग आहे. त्यांचं संविधान बचाव असेल तर आम्ही तुमची संविधान हत्या काढू आणि तो मुद्दा तुमच्यासमोर लावून धरू, असा हा प्रकार आहे. हे राजकारण नाही आहे, वस्तुस्थिती आहे. संविधानाची हत्या करण्याचा जो प्रयत्न त्या दिवशी झाला, निरपराध लोकांना, चित्रपट कलाकार यांना तुम्ही चित्रपटावर बंदी टाकल्या, गीतांवर बंदी टाकल्या. इंडियन एक्सप्रेसचे रामनाथ गोयनकाजी यांना त्रास दिला. स्वर्गीय जयप्रकाश नारायण यांना डायलिसिसला जाऊ द्यायचं नाही. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धेय अडवाणीजी, श्रद्धेय जॉर्ज फर्नांडिसजी सारख्या राष्ट्रभक्त देशभक्त नेत्यांना आपण कारण नसताना जेलमध्ये टाकलं. मग ही संविधानाची हत्या नाही? काय चूक आहे? जे काँग्रेसवाले इथं आतंकवाद्यांना फाशी देऊ नका म्हणून निवेदन देतात, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणून, ज्या काँग्रेसवाल्यांनी आतंकवाद्यांच्या विधवा पत्नीला मदत करायची, ते काँग्रेसवाले आता जर असा विचार मांडत असतील तर निश्चितपणे हे पब्लिक है सब जानती है आणि त्याची शिक्षा ही काँग्रेसला वारंवार निवडणुकीत इतके धक्के दिले की आता 24 तास त्यांच्या डोक्यात ईव्हीएम मशीन ते विसरून गेले की ईव्हीएम मशीनचा निर्णय सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यांनी ईव्हीएम मशीनवर किती लांब गचक भाषण दिलं हे विसरून गेलं. सुधीर भाऊ, थोड्या वेळापूर्वी आम्ही कुमार केतकरांची मुलाखत दाखवलेली आहे. त्याच्यात कुमार केतकर काँग्रेसचे खासदार राहिलेले वरिष्ठ संपादक आहेत. त्यांनी असा दावा केलेला आहे की उलट काँग्रेसनं संविधानाचा, इंदिरा गांधींनी संविधानाच्या रक्षणासाठी आणीबाणी लादली, कारण तो काळ अस्थिरतेचा होता. जॉर्ज फर्नांडिस पासून जयप्रकाश नारायण सगळे देशामध्ये कामगारांनी उठाव करा, पोलिसांनी उठाव करा, लष्कराने उठाव करा, सगळी वाहतूक व्यवस्था बंद करून टाका, देशाला आतूनच कोसळून टाकण्याचं ते षडयंत्र होतं आणि म्हणून ही आणीबाणी आणून संविधानाचं रक्षण केलंय. या दाव्याबद्दल, हा नवीन दावा आहे या अर्थानं, या बाबतीत काय म्हणाल? नाही, म्हणजे निरपराध लोकांना जेलमध्ये टाकणं म्हणजे संविधानाचं रक्षण आहे? मला वाटतं की हे बुद्धिभ्रष्ट जागेचं रक्षण आहे. अनेकांना, माझे वडील 19 महिने जेलमध्ये राहिले, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डॉक्टर, मेरिटचे विद्यार्थी, काय दोष? तर नमस्ते सदावत्सले मातृभूमी म्हणतं का? कोणती चिथावणी दिली लष्कराला? हे सर्व जेव्हा आपल्यावर आरोप होतात, हा देश भोपाळचं युनियन कार्बाइड विसरू शकत नाही. हा देश 1984चं आमच्या शीख बांधवांच्या हत्या विसरू शकत नाही. हा देश कदापि ही आणीबाणी विसरू शकत नाही. हे जे तर्क सांगणारे लोक आहेत ना, यांना 19 महिने जेलमध्ये टाकल्यावरच लक्षात येईल, असं लक्षात येऊ शकणार नाही. यांना थोडीशीही काही इकडे तिकडे घटना झाली तर व्यक्ती स्वातंत्र्याचा मग साक्षात्कार होतो. पण निरपराध लोकांना 19 महिने जेलमध्ये टाकणारे यांना त्यावर भाष्य करायची इच्छा नाही होत. सुधीरभाऊ, तुमचा राग समजून घेण्यासारखा आहे, पण त्याच वेळी गेल्या काही वर्षांमध्ये
थेट जेलमध्ये टाकलं जात आहे, जामीन मिळत नाहीयेत, सोयीचे अधिकारी नेमले जात आहेत, जज नेमले जात आहेत असा आरोप होतोय. माध्यम स्वातंत्र्यावरती सुद्धा आघात अप्रत्यक्षरित्या आणला जातोय. आता अग्रलेख कोरा ठेवायची गरजच नाहीये, प्रमुखांनाच आपल्या बाजूने वळून टाकण्याची गरज तयार करण्यात आलेली आहे. या बाबतीत विरोधकांचं म्हणणं आहे की आता अघोषित आणीबाणी आहे. या अघोषित आणीबाणीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असा आरोप 75 मध्ये आम्ही केला असता तर आम्हाला 19 मध्ये जेलमध्ये टाकलं जात होतं. आता हे हास्यास्पद आरोप नाहीये तर काय हो? तुम्ही सुद्धा प्रश्न विचारू शकता. आणीबाणीमध्ये असा प्रश्न विचारला असता तर टीव्ही चॅनल बंद केली गेली असती. आणि म्हणून हे म्हणणारे कोण आहे? हे आता जेव्हा आपल्या चुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला बाजू मांडता येत नाही त्या क्षणी अघोषित आणीबाणी असा शब्द वापरून आपण केलेले जे काही कृत्य आहे ते झाकण्याचा प्रयत्न करणे आहे. मला सांगा हो, माननीय मोदीजींच्या संदर्भात मौत का सौदागर तुम्ही म्हणता, माननीय मोदीजींच्या संदर्भामध्ये ये नीच व्यक्ती है असं म्हणता तुम्ही, माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये जो शब्द वापरता, मला सांगा अहो तुमच्याबद्दल असं वापरलं असतं आणीबाणीमध्ये तर तुम्ही काय केलं असतं? आणि तुम्ही आज अघोषित आणीबाणी सांगता. हे आश्चर्यजनक वाटत नाही तुम्हाला? तुम्हाला आज तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग करता, आज काँग्रेसचे नेते असतील किंवा स्वतः राहुल गांधीजी काय शब्दांचा उपयोग करतात आणि आज ते सांगतात की आम्हाला आमच्यावर बंदी आहे. काय काय भाषणं देतात माननीय मोदीजींबद्दल, ते काय काय बोललेत, किती वाईट बोललेत, एक मोठी यादी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कांगावा करण्याचं काही कारण नाही. मनात अगं ते बोलतात हो. तर असा हा आणीबाणीचा मुद्दा आपल्याला सुधीर मुनगंटीवारांनी या बाबतीत आपलं मतप्रदर्शन केलं. सुधीर भाऊ, खूप धन्यवाद, आभार. आपण बाहेर असताना वेळात वेळ काढून या बाबतीत आता एबीपी माझाच्या 0 मध्ये सहभागी झाला त्यासाठी धन्यवाद. आणि यानंतर वळूयात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याकडे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या अनेक वर्षांपासून मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात सक्रिय आहेत. अर्थात मुस्लिम नेत्यांचा सोमय्यांना कायमच विरोध राहिला. आज मात्र किरीट सोमय्यांनी मशिदींमध्ये जाऊ नये असं त्यांना कोणी बजावलं असेल? तुम्ही म्हणाल भाजपच्या कोणी वरिष्ठ नेत्यांना आदेश दिले असतील, कदाचित कोणी अप्रत्यक्षरित्या सांगितलं असेल, तर तसं नाहीये. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी सोमय्यांना सूचना केली आहे. आणि यामागचं कारण म्हणजे मशिदींवरच्या भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी सोमय्या दबाव टाकत असल्याची तक्रार मुस्लिम आमदारांनी केली आहे. आणि अजित पवारांनी मशिदीत किरीट सोमय्यांसाठी नो एंट्री जाहीर करून टाकली. किरीट सोमय्या मशिदीत गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी मशिदीत जाऊ नये अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर मशिदीवरच्या भोंग्यांबाबत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सपाचे आमदार अबू आझमी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि इतर काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सुरू असलेल्या बैठकीतला आवाज देखील 45 ते 46 डेसिबल आहे. त्यामुळे उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचं पालन होऊ शकत नाही. ही बाब पोलीस आयुक्तांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिली. आणि याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा गेस्ट सेंटरकडे जाऊयात. आपल्यासोबत तीनही मान्यवर प्रतिनिधी आहेत. आपल्यासोबत आहेत सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते, भालचंद्र शिरसाट, भाजपचे नेते आणि प्रवक्ते, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीचे माजी आमदार राहिलेले आणि त्याचप्रमाणे सध्या वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्यकारी अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट युसुफ अब्राहनी हे आपल्यासोबत आहेत. तिघांचंही मी स्वागत करतो. पहिल्यांदा मुद्दा काय आहे त्यासाठी मी ॲडव्होकेट युसुफ अब्राहनी यांच्याकडून सुरुवात करणार आहे. युसुफ भाई, आप हमें बताइए कि ये माजरा क्या है? किरीट सोमय्या मस्जिद में आने के बारे में कोई गिला शिकवा है या फिर जो मस्जिद के ऊपर जो स्पीकर्स लगाए गए हैं जिनके बारे में बताया जा रहा है कि कोर्ट ही कह रहा है इन्हें नहीं लगाना चाहिए, तो ये माजरा क्या है, जरा विस्तार से बताइए. देखिए, पहली बात क्लियर करूं कि गडकरी जी का जो ऑर्डर है 2024 का, उसमें कहीं मस्जिद मंदिर का नाम नहीं लिखा हुआ. उसमें सिर्फ डेसिबल के बारे में बात कही गई है कि 55 डेसिबल दिन के अंदर, रात को 45 डेसिबल. ये हर मजहब के लोगों को लागू पड़ता है, चाहे मंदिर हो, मस्जिद हो, गुरुद्वारा हो, पब्लिक मीटिंग हो, पॉलिटिकल मीटिंग हो, लीडर्स हो, कहीं की. अब ये हमारा दावा ये है कि ये 2024 का ही जजमेंट है. इसके पहले सुप्रीम कोर्ट का जजमेंट है कि डेसिबल मेंटेन करो, लेकिन
किरीट सोमैया जी ने क्या किया है कि एक पर्टिकुलर कौम को टारगेट किया है, हमारी कौम को टारगेट किया है। वो मुस्लिम इलाकों में जाते हैं, वहाँ माहौल खराब करते हैं, प्रोवोकेटिव बात करते हैं और मतलब ऐसी बात कर जैसे इश्तियाल फैलता है, जैसा प्रोवोकेशन होता है, तो उससे लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब होती है। तो हमने ये कहा है कि ये कायदा सबको लागू पड़ता है। देखिए, कोई मुसलमान आपको ऐसा नहीं मिलेगा जो गणपति पर, दशहरे पर, होली पर या किसी दूसरे हिंदू त्योहार पर कोई ऑब्जेक्शन लेगा। हम जानते हैं कि हमारे हिंदू हमारे देश का मेजोरिटी सिटीजन है, उसको पूरा पूरा हक है अपने मजहब को एंजॉय करना, उसको अपने फेथ को प्रैक्टिस करना। हम कभी रुकावट नहीं क्रिएट करेंगे, चाहे कितना भी शोर हो, डेसिबल से आगे बात हो, तब भी हम नहीं बोलेंगे। इन्होंने जानबूझकर हमको ठेस पहुंचाने के लिए। यूसुफ भाई, ये बताइए, आज जब अजीत पवार जी की आपने मुलाकात करी, आपने और आपके पूरे जो एक मंडल गया था, सारे सदस्य थे, सारे पार्टी के मुस्लिम यहाँ पे विधायक थे, तो क्या बात हुई? अजीत पवार जी ने क्या बात रखी आपके सामने? देखिए, हमने जो कहा था उनको जवाब में उन्होंने ये कहा कि भाई हाई कोर्ट का और सुप्रीम कोर्ट का ऑर्डर को इम्प्लीमेंट करना गवर्नमेंट की जिम्मेदारी बनती है और पुलिस की जिम्मेदारी बनती है। हमने ये कहा कि वो सब मजहब पर लागू पड़ता है, हर जगह लागू पड़ता है, लेकिन आप देखिए कि सिलेक्टिव एक्शन हम पर लिया जाता है, सिर्फ मुसलमानों की मस्जिद को टारगेट किया जाता है। ठीक है, उससे मुसलमान को ये फीलिंग होती है। तो क्या उस यूसुफ भाई, क्या उस मीटिंग में आपने किरीट सोमैया बार बार मस्जिदों में आने की बात उनके सामने रखी? उनका क्या उसके बारे में कहना था? बिल्कुल, हमने कहा, हमने उसका नाम लेकर कहा कि ये शख्स, मतलब ये जो पॉलिटिकल लीडर है, ये जानबूझकर हर ऐसे मुद्दे को उठाते हैं जिससे हमारी कौम को टारगेट किया जाए, तो उससे हमारा विरोध है। देखिए, डेसिबल मेंटेन करना हमारी जिम्मेदारी, हम करेंगे, लेकिन कोई आपको इशारा करेगा उसके। तो अजीत पवार जी ने क्या कहा यूसुफ भाई? अजीत पवार जी ने आपके इस डिमांड पे क्या कहा किरीट सोमैया जी के बारे में? उन्हें ये कहा कि किरीट सोमैया जी को हमने मैसेज दे दिया है पुलिस के जरिए कि आपका इस तरह मस्जिद में जाना अच्छी बात नहीं है, आपको जाना है तो पुलिस स्टेशन जाइए, वहां कंप्लेंट लॉन्च कीजिए। ठीक है यूसुफ भाई, आप हमारे साथ बने रहिए। आपके बेसिक जो डिटेल्स थे वो तो आपने बता दी, मैं वापस आपके पास आऊंगा, जरूर आऊंगा। मी शिरसाटांकडे जातो. शिरसाट जी, स्पष्टपणे दिसतंय अजितदादांनी ही मंडळाची बैठक घेतली आणि त्यांनी मुस्लिम सदस्यांना आश्वस्त केलं की किरीट सोमैया मस्जिदीमध्ये येणार नाही. आता याकडे भाजप नेता म्हणून तुम्ही कसं पाहता? अजितदादांच्या बैठकीत काय झालं मला माहित नाही. अजितदादांनी कुठेही प्रगट बाईट दिलेली नाही. त्यामुळे आता जे युसुफभाई म्हणतायत किंवा आपण म्हणताय ते काय माझ्या ऐकिवात नाही किंवा कुठेही कुठल्याही चॅनलवरती आलेलं नाही. त्यामुळे मी विषयाकडे येतो. किरीट सोमैयाजी हे कुठल्याही मशिदीच्या आत जात नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घ्यायची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या विभागात जी पोलीस स्टेशन्स आहेत त्यांचे आता तुम्ही गेल्या 6 महिन्याचे ट्विट्स बघा. पोलीस स्टेशन्सला त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि भाजपा कार्यकर्त्यासह भेटी शिरसाट जी, किरीट सोमैया दिवसभर मीडिया समोर आले का नाहीत, ही जी माहिती समोर येते आणि आज आपल्याला स्वतः युसुफभाई सांगतात की त्यांनी नाव घेऊन तक्रार केली. अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं की आता त्यांना तो संदेश देण्यात आलेला आहे किरीट सोमैयांना. मग जर का तसं झालेलं नाही, कारण तुम्ही म्हणता की मी काय बाईट वगैरे ऐकलेले नाहीत, मग किरीट सोमैयांनी यावं पुढे आणि सांगावं काय ते खरं आहे ते. असं आहे, आपण जे काही म्हणताय प्रसन्नजी आणि युसुफभाई जे म्हणतात ती बंद दाराआडची चर्चा आहे. ती काही मीडियामध्ये आलेली नाही. कुठेही युट्यूबवरती किंवा कुठल्याही चॅनलवरती अजितदादा असं बोललेलं आलेले नाही. ठीक आहे, आपण सूरज चव्हाणांना विचारूया. सूरज चव्हाण तर राष्ट्रवादीचे जे, त्यांना थेट विचारून घेऊयात, आपल्याला ऑफिशियलीच माहिती मिळेल. सूरज चव्हाण जी, मी तुमच्याकडे येतो. अजित पवारांची मीटिंग झाली हे तर वास्तव आहे, त्यामध्ये किरीट सोमैयांचा उल्लेख आणि त्याला अजित पवारांनी दिलेला प्रतिसाद, या बाबतीत राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? बघा, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या म्हणजे आणि जे काही सरकारमधले मंत्री आहेत त्यांची सर्वांची जबाबदारी आहे की राज्यामधलं कायदा सुव्यवस्था चांगलं राहणं, भाईचारा राहणं. यासाठी काल जे काही डेलिगेशन आलं होतं त्या डेलिगेशनला दादाने सांगितलं होतं की मी मुंबईच्या सीपीना बोलवून घेतो आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही म्हणणं आहे ते आपण त्यांना सांगूया. आज सकाळी त्यांची बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये आता अंतर्गत चर्चा जी झाली ती तुमच्या माध्यमातूनच आम्हाला समजते. त्या चर्चेमध्ये युसुफभाई जसं सांगितले, अजितदादांनी एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी म्हणून पोलिसाला काय आदेश दिले असतील ते दादा सांगू शकतात किंवा ते डिपार्टमेंटचे अधिकारी सांगू शकतात. परंतु या महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे की कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं. मग ते मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील,
आणि किरीट सोमयाजींचे जे काही आक्षेप असतील तर त्याच्यामध्ये असं कुठं आक्षेप नोंदवू नका अशा पद्धतीचं युसुफभाई नाही म्हणाले. जर तुमचे काही आक्षेप असतील तर ते त्या स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही ते नोंदवले पाहिजेत. बरं. फक्त जी काही त्यांच्याकडनं विधानं केली गेलेत की बाबा मस्जिदीमध्ये येतो वगैरे तशा पद्धतीचं जर केलं तर कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीचा आपल्या जे काही आपण मांडणी केली त्याच्यामधून मला समजतंय. परंतु हा विषय धार्मिक आहे. प्रत्येकानं म्हणजे कुठलाही धर्माचा व्यक्ती असूया प्रत्येकानं जी गाईडलाईन सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने आपल्याला घालून दिलं त्याचं पालन. सूरजजी, अजित पवारांनी तीच लाईन कायम ठेवलेली आहे जी लाईन त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सुद्धा कायम ठेवली होती. ज्यावेळी महाराष्ट्रात येऊन योगी म्हणत होते बटेंगे तो कटेंगे, त्यावेळी अजित पवार म्हणत होते अशी भूमिका आपली नाही. भाजपचे म्हणतात तेच माझं मत आहे असं समजू नका असं जाहीर सभेत ते म्हणालेले आहेत. आणि म्हणून शिरसाट माझा तुम्हाला प्रश्न आहे की किरीट सोमय्या दिवसभर का बोलले नाहीत? एकच मिनिट मला जरा नीट पूर्ण करू द्या. बोला. सगळ्यात पहिलं म्हणजे अजित पवार असं म्हटल्याचं कुठेही त्याचा पुरावा नाही किंवा म्हटल्याचं फक्त युसुफ अब्राहीनी म्हणतायत, आपण चॅनलवरती म्हणतायत, किरीट सोमय्यांची कोंडी म्हणतायत, पण असं कुठेही नाही आहे. त्यामुळे युसुफभाई जे म्हणालेत का किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, पोलीस स्टेशनला जावं, किरीट सोमय्या कुठल्याही मशिदीत गेलेले नाहीत. ते पोलीस स्टेशनलाच गेलेत, गोवंडीला गेलेत, मालवणीला गेलेत, अगदी मुस्लिम बहुल भागात सुद्धा पोलीस स्टेशनला गेलेत. आणि त्यांची भूमिका काय आहे? त्यांची भूमिका एवढीच आहे, जो ध्वनी प्रदूषण कायदा आहे ज्याला कोर्टाने मान्यता दिलेली आहे त्याचं पालन करावं. हा कायदा आला 1988 साली. आपण शिरसाटजी पोलीस आयुक्त म्हणतात की या बैठकीत जेवढा आपला आवाज आहे तो सुद्धा 45 डेसिबलच्या वरचा आहे. मी बोलतो आता पण आपला आवाज 45 डेसिबलच्या वरती असेल. पण एक आहे, मला काय म्हणायचं आहे की किरीट सोमय्यांनी काय भूमिका मांडली? जो कायदा स्वर्गीय राजीव गांधीजींनी आणला, नंतर अटल बिहारी वाजपेयीजींनी त्याला अमेंडमेंट केली, त्यानंतर पूर्वी नवरात्री 12पर्यंत चालायच्या, नवरात्रीला 10ची मर्यादा आली, गणपतीला 10ची मर्यादा आली, राजकीय सभांना मर्यादा आली, सगळ्यांना सुद्धा मर्यादा आली. तर त्याच मर्यादा आणि त्याच कायद्याचं अंमलबजावणी व्हावी. बरं, या बाबतीत एवढंच आहे. डेसिबलच्या बाबतीत मी सांगतो. ठीक आहे. मला इकडे फक्त आपण एकदा हा जो सारखा मुद्दा येतो की या बैठकीत अजित पवारांबद्दल काही असं बोललं गेलं, अजित पवारांशी बोललं गेलं की नाही, किरीट सोमय्यांबद्दल बोललं गेलं की नाही, आपण बघूयात. समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी काय विषय बोलले होते या बैठकीतला बाईट आहे. सोमैया इस इशू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्री खड़ा कर रहे हैं. हालांकि पूरे देश में अजान होती है, लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ है. मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है. जहाँ देखिए जिन एरिया में वोट नहीं मिला ना, कहता है यहाँ वोट जिहाद हुआ है, यहाँ वहाँ जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने. हम लोगों ने बात किया, पुलिस प्रशासन के सामने बात किया, अपनी सारी ग्रीवेंसेस हमने रख दिया है. उन्होंने बोला इसका कोई रास्ता निकालेंगे. सारा नियम हमारे लिए बना हुआ है, सारा नियम मुंबई में इम्प्लीमेंट हो रहा है. सारा भारतवर्ष, पूरे भारतवर्ष में अजान हो रही है, लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम. मी पुन्हा एकदा जातो युसुफ यांच्याकडे, कारण एक मुद्दा स्पष्ट झाला पाहिजे. कारण किरीट सोमय्या हे वादाचं केंद्र किमान मुस्लिम सदस्यांचं तरी म्हणणं आहे. यूसुफ भाई, ये स्पेसिफिकली बताइए, जब आप लोगों ने किरीट सोमय्या जी के बारे में शिकायत दर्ज की अजित पवार जी के सामने, तो अजित पवार ने क्या कहा? ये सही बात है कि उस बैठक का हमारे पास कोई वीडियो है नहीं, लेकिन हम आप पे भरोसा रखते हैं कि आप वहां पे गए हैं और आप जो भी बोलेंगे उसके बारे में अजित पवार जी को बताना पड़ेगा कि मैंने उसने कहा था या नहीं कहा था. तो ये बताइए कि क्या आपको क्या आश्वस्त किया गया किरीट सोमय्या के बारे में? देखिए, हमने पहली बार ये बात नहीं कही अजित पवार साहब से. हमने मुख्यमंत्री से मुलाकात की, वहां भी इनका नाम लिया किरीट सोमय्या का. हम जब कमिश्नर ऑफ पुलिस से मिले वहां भी हमने कहा किरीट सोमय्या का नाम जी. कि देखिए, आप ये किसी मंदिर के सामने जाके बोलते नहीं हो, किसी गुरुद्वारा के सामने जाके बोलते नहीं हो, किसी दूसरे धर्म के स्थान पर नहीं बोलते हो. तुम हमेशा मुसलमानों को टारगेट करते हो, उनकी मस्जिद पर के करीब जाते हो, उस इलाके में जाते हो, और ये अजान के ताल्लुक से ऑब्जेक्शन लेते हो जी. हम ये समझते हैं कि ये देश मजहब को मानने वाले देश के लोग हैं. हर मजहब के लोगों को पूरी आजादी होनी चाहिए अपने मजहब में चलने की. हमने कभी गणपति, दशहरा, होली इसके बारे में कभी आवाज नहीं उठाई, कभी उठाएंगे भी नहीं. ये हमारा मकसद भी नहीं है. हिंदू हमारा भाई है, बड़ा भाई है,
उसको अपने मजहब पर चलने की पूरी आजादी होना चाहिए। अगर डेसिबल 50-60 हो गया, 70 हो गया तो हम लोग नहीं बोलेंगे। तो यही बात मैं कहता हूँ किरीट सोमय्या जी से कि आपको देखना चाहिए की मुस्लिम भी आपके देश के लोग आहेत। ठीक आहे, मी हाच प्रश्न मी शेवट शिरसाटांवर करणार आणि मी पुन्हा सूरज चव्हाणांकडे सुद्धा जातो। शिरसाटजी, मला आपण चला तुम्ही म्हणताय ना की काय अजित पवार बोलले की नाही बोलले, प्रश्न असा आहे की त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आलेली आहे आणि तसे निर्देश अजित पवारांनी कमिशनरना नक्की दिलेले आहेत। मग माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हालाही माहिती आहे की 45 डेसिबल हा काही तसा मान्यता होऊ शकत नाही, पाळणं अवघड आहे, अशावेळी मार्ग कसा काढायचा? आणि तेही म्हणतात देशात कुठे अडचण येत नाही, भाजप शासित उत्तर प्रदेशमध्ये योगी बसलेत तिकडे अडचण नाहीये, पण मुंबईत हा मुद्दा आहे। नाही, एक मिनिट, तुम्ही पहिली ही भूमिका लक्षात घ्या। मशीद हे प्रार्थना स्थळ आहे, तिथे प्रार्थना करण्यासाठी कुठलाही आक्षेप नाही। किरीट सोमय्या कुठल्याही मशिदीत गेले नाहीत आणि त्यांच्यावर कोणी अटॅकही केला नाही। पण आता तुम्ही जे चित्र दाखवताय ते मशिदीच्या आतमध्ये 500 लोक असतील, 1000 लोक असतील, त्यांच्यासाठी बॉक्स स्पीकरची परवानगी आजही मुंबई पोलीस देत आहे। माझ्याकडे आज 90% मुंबईतल्या मशिदींना स्पीकरची परवानगी दिलेली आहे। जे वरती भोंगे लावले आहेत, 1 2 नाही 5 भोंगे दिसत आहेत या चित्रामध्ये, तुम्ही दाखवताय त्या। या 5 भोंग्यांची गरज काय? जर मशिदीच्या आतमध्ये जर आपण नमाज पडणार, ठीक आहे, मला मी सूरज चव्हाणांवरती एक, कारण याच्यावरती उपमुख्यमंत्री बोललेले। सूरज चव्हाणजी, माझा प्रश्न आहे, भाजप जर का हा मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय लावून धरत असेल तर यावेळी अजित पवार किंवा तुमच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असेल? कुठलाही पक्ष असू द्या, भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की या भारतातल्या नागरिकांचं संरक्षण करणे, चुकीचा जर कोण वागत असेल तर त्याला सांगणे। आज सरकारमधल्या लोकांची जबाबदारी आहे, जर एखादी व्यक्ती चुकीचा वागत असेल तर त्याला समजवणे। जर त्या ठिकाणी नियमाचं पायमल्ली होत असेल तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना विरोध करू। नियमाच्या अधीन राहून जर त्या ठिकाणी जे काही प्रार्थना स्थळ असू द्या, मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, कुठल्याही धर्माचं, आपल्याला धर्म म्हणून तिथं बघायचं नाही, तर आपल्याला नियम पालन होते का हे पाहणं कर्तव्य। आणि मला वाटते की तशाच पद्धतीचं काम हे प्रशासनानं सुद्धा केलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ह्या सरकारमध्ये प्रत्येक धर्माचा आदर करत नियमाचा अधीन राहून सर्वजण त्याचं पालन आता सूरज चव्हाणजी, आपला हा संदेश जो अजित पवारांनी सुद्धा दिला असेल तो किरीट सोमय्या नेमका कसा घेतात हे यापुढे ते काय करतात त्याच्यावरती अवलंबून असेल। आता पुन्हा हनुमान चालीसा की पुन्हा एकदा भोंग्यांच्या विरोधातला आवाज हे पाहावं लागेल। तुर्तास एक भोंग्यांच्या विरोधातला आवाज आता वेगळा असेल कदाचित, कारण आता भाजपने जर का भोंग्यांचा मुद्दा घेतला तर मराठीचा मुद्दा कोण घेणार, पण ती पुढची चर्चा असेल। तुर्तास या महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपण तिघांनी वेळ दिला। युसुफभाई, आपका भी धन्यवाद, आभार। आपल्यासोबत शिरसाट होते, त्यांचे सुद्धा आभार, आणि सूरज चव्हाण तुमचे सुद्धा आभार। शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण जाणार आहोत पोल सेंटरला आणि पाहणार आहोत आजचा कौल काय आलेला, आजचा प्रश्न काय होता आणि त्याला कसा कौल आलेला। प्रश्न होता, काँग्रेसमध्ये अजूनही आणीबाणीसारखी हुकुमशाही मानसिकता, आणीबाणीच्या 50शीला पंतप्रधान मोदींचा आरोप तुम्हाला पटतो का? 20,000 प्रतिक्रिया किंवा मतं आली, 29% लोक म्हणतायत होय, पण 71% म्हणतायत नाही, आम्हाला हा आरोप पटत नाही। लोकांच्या मताचा आदर, कारण तीच आहे मतांची लोकशाही, इलेक्ट्रोल पॉलिटिक्स, आणि त्याचा आम्ही आदर करतो, या मतांचा आदर। 0 मध्ये आपण इथे थांबतोय। मात्र एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।